नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वी विज्ञान याच्यामधील 7वा पाठ परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. याच्यापूर्वी 3 सेशन्स झालेले आहेत. त्यामध्ये आपण अन्न साखळी म्हणजे काय, त्याचप्रमाणे ऊर्जेचा मनोरा कसा असतो, कशा प्रकारे ऊर्जा म्हणजे एनर्जी ट्रान्सफर होत असते हे बघितलं. त्याचप्रमाणे जैव भूरासायनिक चक्रामध्ये आपण बघितलंय की कार्बनचं चक्रीकरण कसं होतं, कार्बनची सायकल कशा प्रकारे तयार होत असते. आता ह्या सेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत की ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांची सायकल कशी असते, कशा प्रकारे हा ऑक्सिजन, आपल्याला माहित आहे ऑक्सिजन शिवाय आपण जगू शकत नाही, कारण आपल्या शरीरामधील जी ऊर्जेची निर्मिती होते ती ऑक्सिजन शिवाय होऊ शकत नाही. तर या ऑक्सिजनचं चक्रीकरण कसं होतं, त्याचप्रमाणे नायट्रोजन, वनस्पतींना सर्वात जास्त लागणारा घटक म्हणजे नायट्रोजन, त्यांची वनस्पतींची वाढ त्या नायट्रोजन शिवाय होऊ शकत नाही. तर या 2 ऑक्सिजन आणि नायट्रोजन या रसायनांचं कशा प्रकारे चक्रीकरण होत असतं, कशा प्रकारे ही सायकल पूर्ण होत असते ही आपण आता या शेवटच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह याच्यामध्ये ऑक्सिजन सायकल आणि नायट्रोजन सायकल. पहा विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सिजन चक्र म्हणजे ऑक्सिजन सायकल याच्याविषयी आपण सुरुवातीला बोलूया. वातावरणात 21% ऑक्सिजन आढळतो. आपल्याला माहित आहे की 78% नायट्रोजन आहे, ते आपण पुढे पाहणार आहोत, आणि 21% जो आहे तो ऑक्सिजन आहे. जीवावरणातील म्हणजे जिथे बायोटिक फॅक्टर्स आहेत, जिथे सजीव आहेत, ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजेच ऑक्सिजन चक्र होय. अभिसरण म्हणजे बाहेर निघतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे ऑक्सिजनची निर्मिती करतात, त्यांचं बाय प्रोडक्ट आहे ऑक्सिजन, जे आपलं आवश्यक प्रोडक्ट आहे. म्हणजे त्यांच्याकडून जो वेस्ट म्हणून बाहेर काढला जातो बाय प्रोडक्ट, तो आपण आपल्या जीवन प्रक्रियेसाठी, लाईफ प्रोसेससाठी वापरत असतो. आणि अशा प्रकारे हे ऑक्सिजनचं प्रमाण कायम राखलं जातं. ह्यालाच ऑक्सिजनचं चक्र असं म्हणतात. यामध्ये जैविक व अजैविक असे दोन्ही घटक समाविष्ट असतात, म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स या दोन्हीही घटकांचा समावेश या ऑक्सिजन चक्रामध्ये होतो. तो कसा होतो तो आपण आता पुढे या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. इथे पहा, ऑक्सिजन अतिशय क्रियाशील असून इतर अनेक संयुगे व मूलद्रव्यांशी त्याचा संयोग होतो. लक्षात घ्या, आपण विचार केला सोडियम जर आपण हवेत ठेवला तर हवेत त्याचं ज्वलन होतं, आणि त्याच वेळेला हवेतला ऑक्सिजन त्याच्याशी संपर्कात येऊन सोडियम ऑक्साईड तयार होतो. त्याच्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड, मॅग्नेशियम ऑक्साईड, आपण धातूंबरोबर ऑक्सिजनची अशा प्रकारची ऑक्साईड्स बघितलेली आहेत. म्हणजेच ऑक्सिजन हा अतिशय क्रियाशील असा वायू आहे, हा घटक आहे. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ऑक्सिजनची निर्मिती होत असते. आता पहा, आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं की कशा प्रकारे ग्लुकोज तयार केला जातोय, कोणाकडून, कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफिल आणि सूर्यप्रकाश तसेच पाणी यांच्याद्वारे ग्लुकोज, आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ऑक्सिजन तयार होतो. विद्यार्थी मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे हा ऑक्सिजन जो वनस्पतीला नको आहे तो आपल्याला आपल्या लाईफ प्रोसेससाठी पाहिजे, म्हणजे ऑक्सिजन शिवाय आपण जगू शकत नाही. त्याचप्रमाणे बघा, तर श्वसन, ज्वलन, विघटन म्हणजे डिकम्पोजिशन होत असताना किंवा गंजण्याची प्रक्रिया, रस्टिंग ज्या वेळेला होते त्यावेळेला ऑक्सिजनच वापरला जातो. म्हणजे रस्टिंग म्हणजे काय, तर समजा लोखंड आपण हवेत ठेवलं तर हवेतील मॉइश्चर आणि ऑक्सिजन यांच्या संपर्कात येऊन त्याच्यापासून गंध तयार होतो, म्हणजे रस्ट तयार होते. या प्रक्रियेत सुद्धा ऑक्सिजनच वापरला जातो. म्हणजे ऑक्सिजनची निर्मिती फोटोसिंथेसिस मध्ये होत असते, तर त्याचा जो वापर आहे तो ज्वलनामध्ये कसा, तर आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन हा ज्वलनाला मदत करतो, स्वतः जळत नाही. हायड्रोजन जळतो, ऑक्सिजन जळत नाही, ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो. बघा, समुद्रकिनारी एखाद्या बिल्डिंगला वगैरे आग लागली असेल तर ती आग खूप वेगाने पसरते. याचं कारण समुद्रावरील जी हवा आहे, हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण 21% असतं, आणि म्हणून तिथे तो ज्वलनाला मदत करतो आणि म्हणून ती आग पसरते. तर अशा प्रकारे ह्या क्रियेमध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो. आणि आता पुढे बघूया आपण त्याची सायकल कशी असते. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता एक गाय दाखवलेली आहे, प्राणी दाखवलेला आहे ते, की ऑक्सिजनचं श्वसन, आपण प्राणी आहोत त्याचप्रमाणे इतर प्राणी सुद्धा हवेतील ऑक्सिजन श्वसनाद्वारे शरीरामध्ये घेतात. तिथे ग्लुकोज ची निर्मिती होत असते आणि त्याचं विघटन होऊन म्हणजे आपण जे खाल्लेलं त्याच्यापासून ग्लुकोजची निर्मिती होते, आणि ऑक्सिजन सेलपर्यंत हिमोग्लोबिन पोहोचवतो, आणि तिथे त्यांच्यात क्रेब्स सायकलद्वारे
एटीपीची निर्मिती होते. तर आता आपण हे महत्वाचं नाही, आपल्या इथे बघायचं आहे की कशा प्रकारे ऑक्सिजनची सायकल होत असते. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हवेतला कार्बन डायऑक्साईड जो प्राण्यांच्या उच्छवासावाटे बाहेर पडतो तो कार्बन डायऑक्साईड वनस्पती घेतात, प्रकाश संश्लेषणामार्फत ऑक्सिजनची निर्मिती करतात आणि त्याच्यानंतर तोच ऑक्सिजन पानांमधून स्टोमॅटल ओपनिंग मधून बाहेर पडतो, तो आपण आपल्या श्वसनासाठी वापरतो, आपल्या लाईफ प्रोसेससाठी वापरत असतो. अशा प्रकारे हे ऑक्सिजनचं सायकलिंग होत असतं. इथे बघा बहुसंख्य सूक्ष्मजीव श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर करतात. सूक्ष्मजीव मायक्रो ऑर्गॅनिझम, पृथ्वी तळावर खूप सूक्ष्मजीव आहेत, खूप मोठे सजीव सुद्धा आहेत आणि सूक्ष्मजीव जे मायक्रोस्कोप खाली बघता येतात त्यांना ऑक्सिजनचा वापर ते श्वसनासाठी करत असतात. अशा सूक्ष्मजीवांना ऑक्सिजीवी म्हणतात. म्हणजे एरोबिक रेस्पिरेशन इथे होत असते यांच्यामध्ये. आणि ज्या सूक्ष्मजीवांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते, काही बॅक्टेरियांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते, त्यांच्यामध्ये जे श्वसन होतं त्याला विनॉक्सी श्वसन किंवा अशा प्रकारच्या जीवांना विनॉक्सीजीवी किंवा अनएरोबिक असं म्हटलं जातं. कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट्स, प्रथिने म्हणजे प्रोटीन आणि मेद यांच्या निर्मितीसाठी ऑक्सिजन महत्वाचा असतो. विविध रासायनिक प्रक्रियांमध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो. रासायनिक प्रक्रियेमध्ये तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजन हा रिएक्टिव्ह आहे आणि त्याच्यामुळे काही प्रोडक्ट तयार करायचा असेल तर त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो. त्याप्रमाणे ओझोन, आता ऑक्सिजनचं सूत्र काय आहे तर O2, याच्यामध्ये अजून एक नवजात ऑक्सिजन किंवा नेसंट ऑक्सिजन येऊन मिळाला तर त्याच्यापासून ओझोन तयार होतो. ऍक्च्युली ओझोन हा जो वायू आहे तो घातक आहे, परंतु जी सूर्याची अल्ट्राव्हायोलेट किरणं आहेत, नीलहरित किरणं जी आहेत, त्यांचं गाळण्याची प्रक्रिया आहे ओझोन मधून होत असते आणि म्हणून आपल्या वातावरणामध्ये ओझोनचा थर आहे. तर ओझोनची निर्मिती सुद्धा ऑक्सिजन पासून वातावरणीय क्रिया प्रक्रियांद्वारे होत असते. इथे पहा आपण एक दुसरं चक्र बघणार आहोत की ज्याच्यामध्ये नायट्रोजन, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, नायट्रोजन हा सुद्धा सर्वात महत्वाचा असा वायू ज्याचं प्रमाण सर्वात जास्त आपल्या हवेमध्ये वातावरणामध्ये आढळत असतं. आता नायट्रोजन तयार कसा होतो बघा. नायट्रोजन तयार होण्यासाठी NO3 तुम्हाला दिसतोय, NO2 म्हणजे जे ॲझॅटोबॅक्टर्स आहेत, म्हणजे आपण जे लेग्युमिनस प्लांट बघतो, लेग्युमिनस प्लांट म्हणजे ज्यांच्या मुळांवर गाठी आहेत त्यांना शिंबाधारी वनस्पती असं सुद्धा म्हटलं जातं. हवेतील ऑक्सिजन ते फिक्स करून घेतात, म्हणजेच रायझोबियम ज्याला म्हटलं जातं, तर ते फिक्स करून घेतात आणि ते जमिनीत पसरवतात आणि अशा ठिकाणी वाढलेलं जे पीक आहे ते चांगल्या प्रकारे येत असतं. कारण आपण जेव्हा आता एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा अन्नाचा जर प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठी आपण आर्टिफिशियल फर्टिलायझर्स वापरत असतो, जसं की RCF मध्ये तयार झालेलं सुफला, उज्ज्वला अशा प्रकारची खतं वापरत असतो. आणि त्याचप्रमाणे आपण जर नॅचरल क्रियेद्वारे ही तयार केली तर शिंबाधारी वनस्पती आपण जर आपल्या शेतामध्ये लावल्या तर त्यांच्या गाठींमार्फत हा नायट्रोजन फिक्स केला जातो. आता लक्षात घ्या, हा नायट्रोजन जेव्हा बाहेर जातो, हवेमध्ये येतो, तेव्हा जेव्हा विजा चमकतात, लाइटनिंग होत असते, त्यावेळेला ह्याचं रूपांतर NO3 मध्ये होत असतं. अमोनिया आपल्याला बघतो आपण की ह्यांच्या युरिनद्वारे किंवा उत्सर्जनाद्वारे अशा प्रकारे नायट्रोजन अमोनिया आपल्याला मिळत असतो. तर हा विजांचा चमचमाट झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक प्रक्रिया होऊन नायट्रिक ऍसिड तयार होतं. हे नायट्रिक ऍसिड नायट्रेट आणि नायट्राइट्सच्या स्वरूपात परत एकदा पृथ्वीवर जमिनीवर पडतं पाण्यासोबत आणि परत ते जमिनीत स्प्रेड होतं आणि अशा प्रकारे त्याच्यावर परत जमिनी वाढतात. म्हणजे नायट्रोजनला सर्वात जास्त त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असलेला घटक म्हणजे नायट्रोजन आहे. आणि आपल्याला स्क्रीनवर जी नायट्रोजनची सायकल दिसते, अमोनिया सुद्धा आपल्याला दिसतोय, अमोनियम आयन सुद्धा आपल्याला दिसतोय आणि अशा प्रकारे हा नायट्रोजन संयुगाच्या स्वरूपात किंवा मुक्त अवस्थेमध्ये वातावरणामध्ये फिरत असतो आणि तो वनस्पतींना मिळत असतो. आणि इनडायरेक्टली जो आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपण जेव्हा पालेभाज्या खातो किंवा इतर कोणतेही प्राणी खातो त्या प्राण्यांच्या शरीरामार्फत तो आपल्या शरीरात येत असतो. इथे पहा नायट्रोजन चक्र म्हणजे काय याच्याविषयी आपण आता इथे पाहूया. वातावरणात नायट्रोजन हा 78% म्हणजे सर्वात जास्त प्रमाणात आढळतो. लक्षात घ्या, 78% नायट्रोजन, 21% आपण बघितलं ऑक्सिजन आणि 0.03% जवळजवळ कार्बन डायऑक्साईड आहे आणि इतर गॅसेस जसे आर्गॉन, क्लोरीन हे ट्रेस क्वांटिटीमध्ये असतात. तर 78% म्हणजे सर्वात जास्त प्रमाणात हा नायट्रोजन वायू आढळत असतो. तरी असं असलं तरी हा नायट्रोजन असा डायरेक्टली वनस्पती वापरू शकत नाहीत, तर त्याचं नायट्रेट किंवा नायट्राइटमध्ये रूपांतर होतं आणि त्याच्यानंतर तो जमिनीत स्प्रेड होतो. निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियेतून नायट्रोजन वायूचे वेगवेगळ्या संयुगात येणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजे नायट्रोजन चक्र
होय, सर्व सजीव या चक्रात भाग घेतात. बहुतेक सजीवांना मुक्त स्थितीतील नायट्रोजन वापरता येत नाही. लक्षात घ्या, तुम्हाला N2 जो आहे नायट्रोजन गॅस तो मुक्त स्वरूपात वापरता येत नाही, त्याचं संयुग तयार करावं लागतं. आणि नायट्रोजन हा निष्क्रिय आहे, म्हणजे त्याची कोणतीही अभिक्रिया निष्क्रिय म्हणजे तो कोणत्याही गोष्टीवर, जसा ऑक्सिजन लोखंडाला गंजवण्याची क्रिया करतो तसा नायट्रोजन काही अशा प्रकारची क्रिया करत नाही, म्हणून त्याला निष्क्रिय असं म्हणतात. नायट्रोजन चक्रातील प्रमुख प्रक्रिया काय होते बघा. नायट्रोजनचे स्थिरीकरण पहिलं करावं लागतं, म्हणजे स्टॅबिलायझेशन करावं लागतं. नायट्रोजनचे रूपांतर वातावरणीय, औद्योगिक व जैविक प्रक्रियांद्वारे नायट्रेट व नायट्राइटमध्ये होणे. अमोनीकरण म्हणजे अमोनियाची निर्मिती. सजीवांचे अवशेष, उत्सर्जित पदार्थ म्हणजे युरिन आपण बघितलेला आहे, याचे विघटन होऊन अमोनिया मुक्त होतो. आता नायट्रीकरण म्हणजे काय, तर अमोनियाचे नायट्राइट व नंतर नायट्रेटमध्ये रूपांतर होते. विनायट्रीकरण म्हणजे काय, नायट्रोजनयुक्त संयुगाचे नायट्रोजन वायूत रूपांतर होते, म्हणजे N2 मध्ये याचं मुक्तीकरण होत असतं, याला म्हणतात विनायट्रीकरण. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये काय शिकलो, आपण दोन प्रकारची चक्र बघितली. पहिलं म्हणजे ऑक्सिजनचं चक्र बघितलं, कशा प्रकारे सजीव सृष्टीला जो ऑक्सिजन हवा आहे त्याचप्रमाणे नायट्रोजन सुद्धा कशा प्रकारे हवेमध्ये मुक्त स्वरूपात आपण वापरू शकत नाही, परंतु नायट्रेट किंवा नायट्रेटच्या संयुक्त स्वरूपात आपण तो वापरू शकतो. याविषयी आपण या सेशनमध्ये पाहिलं. धन्यवाद.